शिवाय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। भाजपने आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केलेत, तसंच शिवसेनेने आणि राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केलेत, तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेनं 21 उमेदवार जाहीर केलेत। शिवसेना ठाकरे गटाने 17 जणांची यादी जाहीर केली होती, त्यानंतर आता 4 नावांची यादी जाहीर केली आहे। उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत 4 जणांच्या नावांची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिलाय। वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढणार आहेत। हातकणंगलेतून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कोण? नरेंद्र खेडकर बुलढाणा, संजय देशमुख यवतमाळ, संजोग वाघेरे पाटील मावळ, चंद्रहार पाटील सांगली, नागेश अष्टीकर हिंगोली, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर, ओमराजे निंबाळकर धाराशिव, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी, राजाभाई वाजे नाशिक, अनंत गीते रायगड, विनायक राऊत सिंधुदुर्ग रत्नागिरी, राजन विचारे ठाणे, संजय दिना पाटील मुंबई ईशान्य, अरविंद सावंत मुंबई दक्षिण, अमोल कीर्तिकर मुंबई वायव्य, अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य, संजय जाधव परभणी, वैशाली दरेकर कल्याण, सत्यजित पाटील हातकणंगले, करण पवार जळगाव, भारती कांबडी पालघर। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।